बुरश्या बिरश्या दिसल्या पाहिजे सगळे. हा फक्त आमच्या इकडे गौर आहे आणि यांचं असं चालू आहे ना जसं काय उद्या आमच्या इथं लग्न आहे आणि गौर नवरी येऊन त्याच्यात बसणार आहे आणि मेहंदी काढायला आणतात. उद्या गौर आहे, इथं कामं पडलीत आणि यांना काय आरमुटेच सारखी कामं करतात नाही लोक. मेहंद्या आणल्यात, म्हणजे तर विनायक मालिक घुसलेला आहे. अजून आणि वरून यांचं माहितीये हे मला बोलतात का मी यांना बोललो का मी एका हाताचे 1000 रुपये घेईन. 1000 रुपये घेईन. हे त्यावरून बोलतात का तुमचे 500 रुपये आम्ही कापू. अरे 500 रुपये कापा आधी 1000 रुपये तरी द्या. 1000 रुपये देणार तेव्हा 500 रुपये कापा. आणि वरून यांच्या डिझाईन पण असं गुगल पण नाही देत. गुगलवर पण नाही भेटत मला. आता मला कुठली कोर? चंद्रकोर. आता याला चंद्रकोर पाहिजे. यो चंद्रकोर. आता हे बोलतात हा चंद्रकोर नाही. आता कुठला चंद्रकोर शोधू? मी काय गुगलची. आता सगळे इंटरनॅशनल कोर्स करून आलेले आहेत इथे मेहंदी काढण्यासाठी. इथे एक आर्टिस्ट आहेत फुलं पानं चिक्कीमाई यांची. गाईस आता बघा आता काय केलं बघ. आता मी चंद्रकोर शोधला. आता हे बोलतात नथ काढ. आता चंद्रकोर शोधला एवढी मेहनत करून आता बोलतात नथ काढ. अक्कीने आपल्यासाठी आलेला आहे नाश्ता काय आहे. येस आम्ही खातो. बरी लावली. आता ज्यांनी मेहंदी काढली त्यांना कोणालाच काय भेटणार नाहीये खायला. आता उद्या काम करायचे तर याही काय करायला पाहिजे. आता टोपा घासली पाहिजे, बटाटे सोलली पाहिजे, कांदे कापले पाहिजे ना. या मेहंद्या काढतात. अरे पण आता कांदे कापून करणार काय? आता थोडी जेवण बनायचंय. जरा काय तुला काम असेल ना जरा काहीतरी. तर इथे आपला चालू आहे काम डेकोरेशनचा. उद्या गौरी आहे तरी पण आपले डेकोरेशन चालूच राहणार शेवटच्या क्षणापर्यंत. लाइटिंग मीटिंगची कामं. अशा सुंदर कलाकृती दाखवत आहेत सर्वांकडे. एवढं तिथनं काढण्यापेक्षा तोच लावला असतोस ना. ती फुलं काढून इथे लावतोस. आणि ते पूर्ण प्लेट फस्त झालेली आहे. कट करायला लागेल ना. 15 मिनिटं झालेली आहे. तनु शांत एकदम. 2 मिनिटं झालेत काय? ओके. चॅलेंज घेतलं तनुने की मी अर्धा तास काय 1 तास काय अर्धा तास 1 तास काहीच नाही बोलणार. तनु हिलना बंद कर प्लीज. हालायचं तर मला सांग. तर आता आपण बघूया तनु किती वेळ चॅलेंज. काय ते येणं सोडलं वाकडा तिकडे नाही लागल्या त्यांचे मोबाईल बंद केला. पेन्सिल पकडतो तसं असं बघा इथे बघा. पहिल्यांदा असे व्हिडिओ जमतय ना. जमतय ना पण तू आता येत नाही बाहेर. येते तुझ्या बोल. आम्ही इथे बाहेर येते. तुझ्या बोल. काय बोलू मला विचार पडते. तनु जाताना रडली नाही म्हणजे नशीब. तनु ओके. असंच भरायचंय का? असंच भरायचंय ना पूर्ण भरायचं ना. व्हेरी ओके गुड. जमला.
कोणी डिस्टर्ब नका करू. बघा तुमच्या कंपनीतली लोक पण बघतात. हो न्यू साइड बिझनेस विवेक थळीचा. आता मी 2,000 रुपये घेणार आहे मी एका हाताचे. 1,000 घेईल, 1,000 आणि हा 2,000. मावशी तुम्ही किती घेणार? जमतंय 5,000. उसका जो प्रॉफिट आएगा वो आधा मेरा आधा तेरा. झाली 12 तुझी. आता बोला. काकी बोलले ब्लॉग मध्ये, काकी बोललेली का 12 वाजेपर्यंत जर गप राहिलीस तर डेअरी मिल्क देईल. 12 वाजलेत, 12चे 2-3 मिनिटं पुढं झाले. ठीक आहे, मी बोलली होती डेअरी मिल्क देईन ना, ठीक आहे. पण मी बोलली नव्हती किती रुपयाची देईन, मी 500 देईन तुला. तुम्ही दिली ना त्याचा महत्व आहे, तो माझा इनाम आहे. इनाम. आणि मग इमान काय? इमान म्हणजे काय? इमान म्हणजे विमान. इनाम आणि इनाम फरक सांग. इनाम आणि आता बोला, आता कोण सुटकेचा श्वास सोडला. आता कोण काय बोला? मी कधी बोली. थांब तनु हलू नकोस, कारण की क्रुशियल टाइम आहे तुझा. हे बघ, ते तर नॉन आर्टिस्टच्या हातात आली आहे. हा आता बोल. उद्या तनु, उद्या काय करणार आहे तू? उद्या आपला कितीचा टाइम आहे? 11चा ना? तू सकाळी 5 वाजता उठून ये. नाही, उद्या 11चा टाइम आहे. 12:30 पर्यंत कोण पोहोचणार? पण तुला तू उठशील 5 वाजता तर तुझी तयारी होईल 12 वाजेपर्यंत. जे हाय ते हाय. आमच्या इथे जर 9:30चा टाइम दिला, 10:30च्या आधी गाडी पुढे जात नाही, कारण सगळे लेट येतात. आणि एक लेट आला ना तर त्याला फोन करून रिचार्ज संपल पण तो येत नाही. तू मी मान्य करते, मी आहे पहिला. आणि मी लवकर आलो ना तर मला सगळे हाफ पॅन्टीवर दिसतात आणि मॅक्सीवर दिसतात. माझ्या लग्नाच्या वेळेला पण अशीच, मी अर्ध्या रस्त्यात पोहोचतो तरी हिचा मेकअप काय संपला नाही. आता तुम्ही मला सांगा, मेकअप करायला टाइम लागते का नाही? पण नवरा अर्ध्या रस्त्यात पोहोचला तरी तुझा मेकअप नाही संपला. तिथं बँजवाल्याना सांगायला मीच गेलेलो वाजवा म्हणून. नाही, नवरा गाडीत बसून साखरपुडा तरी तनु काय नेत नाही मेकअप करून. शेवटी आम्हाला फोन करून बोलवायला लागला. बॅग दाखव. हॅलो, हाय, शुभ सकाळ. सो आज आहे गौरी आगमनाचा दिवस आणि मी आले आहे उरणला, कारण की आमच्याकडे गौरी असते 1.5 दिवसाची. तर आम्ही आज गौरी आगमन करणार आहोत. आमची फॅमिली सगळी एकत्र जमते आजच्या दिवसाला. तर माझ्या फॅमिलीमध्ये कोण कोण आहे आणि आम्ही कशा प्रकारे गौरी आगमन करतो, मजा करतो, हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. गौरी माते की जय, गणपती बाप्पा मोरया. बाय बाय. समोर बघा जरा एका साईडला बसतो आम्ही. तनु, कसं वाटतंय गौर येते आपल्याकडे? खूप आनंद, मनात खूप काय आहे, पण नंतर मी तुम्हाला सांगेन. उद्या परवा आपल्या त्याच्या 1.5 दिवस आहेत. 1.5 दिवसात खूप मजा असणार आहे. बघायला विसरू नका नंदिनी डायरीज. फोटो. गौरी माते की जय.
गौराईचा जय जयकार. आपण जाऊया घरी जाऊन आपण भेटू. गौरी माता पहिले सगळे बसले. एक, दोन, तीन, चार. गौराईचा जय जयकार. गौरी माता की जय. आपल्याला असं वाटतं मागाशी करावा आता. आता करू शकते. मी पुढे टाकायचं सांगेन का डायरेक्ट उतरवण्याची व्हिडिओ. मला वाटतं लाल करतो. बाबू तुला काय पाहिजे? हे यावेळी मला प्रॉमिस केलेला का जर तू अर्धा तास बोललीस नाही तर तुला कॅडबरी डेअरी मिल्क काहीतरी बोललेले. आता हे मला देत नाही. हे माझ्यासोबत काय बोलतात? अन्याय. अन्याय अन्याय होतं. अन्याय अन्याय होते. तू माझी साईड घे. मी तुला अर्धी देते. आता आम्ही करत आहोत गौरीच्या भाजीची तयारी. तर तुम्ही बघू शकता आम्ही ते भाजी वगैरे प्रिपरेशन करतोय. तर ह्या आहेत आमच्या ताई म्हणजे माझ्या ननंदबाई. इथे मम्मी बसल्यात. इथे ह्या पण ननंदबाई आहेत माझ्या आणि ह्या मोठ्या जाऊबाई आहेत. तसं मी गौरीची भाजी बनवतात. तुम्हाला भाजी दाखवतात आम्ही. हा आहे लाल माठ. जर दाखव आपल्या है ना. हे आहेत भेंडे, भोपळा, काकडी. हे पण भेंडे आहेत. आणि हे आहेत आपलं भाजा. इथं दाखव. आणि हे आहेत कवळा. हा आपल्या गौरींचा नैवेद्याची तयारी चालू आहे संध्याकाळची. आपल्या गौरींना भाकरी आणि भाजी हा नैवेद्य खूप आवडतो म्हणून आमच्या सगळ्या महिला त्यांच्यासाठी बनवत आहेत. आणि संध्याकाळी आम्ही तुम्हाला ती भाजी पण दाखवणार आहोत, भाकरी पण दाखवणार आहोत. हे आहेत आळू. आपल्या भाजी मधला अजून एक पदार्थ. ही सगळी भाजी आपण कापून फोडणीवर देणार आणि त्याच्यामध्ये चिंच आहे ना ती थोडीशी खोळणार. आणि त्याच्यामध्ये चिंच आहे ना ती थोडीशी खोळणार. तर आता आम्ही गौरीची भाजी करायला घेतली. तर ती कशा पद्धतीने केली जाते ते आम्ही तुम्हाला शेअर करणार आहोत. तर आमच्या ताई आता लसूण चेचत आहेत. कसला राग काढताय त्याच्यावर? नाही प्रेमाचा आहे माझा नवरा. काय टाकलं ताई? राई टाकले तेलामध्ये. हा मग आता जिरं. आता त्याच्यामध्ये जिरा टाकत आहोत. ते पण घ्या हिंग आहे ना ते. हो.
असं छान तडतडलं पाहिजे, असं तेल तापवायचं. मी एवढं हिंग टाकत आहोत बघा. आणि आता कढीपत्ता. ओके आता आम्ही हे कांदा. हा तर जी भाजी आम्ही कापली होती ती अशी पाण्यामध्ये चांगली स्वच्छ धुवून घेतली आहे. एवढे आम्ही भेंडी कापून घेतले. इकडे खोबरं आहे आणि तुम्हाला फोडणी तर दाखवली आम्ही फोडणीमध्ये काय काय टाकलं. आणि ह्या आमच्या मोठ्या आई आहेत ज्या आम्हाला गाईड करतात भाजीसाठी. त्या अशाच आम्हाला सांगत असतात, मार्गदर्शन देत असतात. काय बोलायचं, परत गॅस बदलावा लागला आम्हाला. तर अशा प्रकारे आमच्या खूप रेग्युलेटर लागत नाही. तर अशा प्रकारे आमची शेफने गॅस बदललेला आहे. गणपती बाप्पा मोरया. गौरी येईपर्यंत, गौरी जाईपर्यंत सगळं जेवण नीट होऊ दे. होय महाराजा, होय महाराजा. चेंज केला हो काकीने हळद करते वाटते. आता कांदा आमचा मस्त परतला जाणार आहे. त्याच्यामध्ये आम्ही मीठ टाकलंय लवकर तो नरम होण्यासाठी. आणि त्याच्यावर आम्ही आता झाकण ठेवणार आहोत. तर आमच्या शेफला बसायला काहीच दिलं नाही त्यामुळे त्यांनी टोप घेतलंय. पण हा टोप जर खाली गेला तर मी जबाबदार नाहीये. इन्शुरन्स काढलेला नाहीये. टोपाचा की तुझा? तर मोठ्या आई आमच्या बोलल्या की 3 चमचे हळद टाकली पाहिजे. पौष्टिक असते हळद, शरीरासाठी चांगली असते. आणि इथला पसारा तुम्ही इग्नोर करा, चुकून पडलंय माझ्याकडनं. आपण भाज्या टाकणार आहोत. तुम्हाला भाज्या दिसतच आहेत आणि आम्ही ऑलरेडी तुम्हाला सांगितलं. याच्यामध्ये लाल माठ आहे, हिरवा माठ आहे, काकडी आहे, शिरावळा आहे, मक्याचे दाणे आहेत. असे विविध प्रकारच्या भाज्या आहेत. आणि एकीकडे भाजी परतवत आहोत. ही भाजी चांगली परतायची आणि याच्यात पाण्याचा अंश नाही. आपण भेंडी ही शेवटी टाकणार आहोत कारण भेंडी लगेच शिजते. पहिले हे शिजून घेऊया 10 ते 15 मिनिटं कांद्यावर. आता आम्ही भेंडी टाकत आहोत. याच्यामध्ये आपण टाकतोय ओला खोबरं आणि 5 मिनिटं जरा वाफ द्यायची. टोमॅटो टाकायचे आहेत. तर कसं आहे, दरवर्षी मोठ्या आई ज्या आहेत आमच्या त्या ही भाजी करतात. पण आता कसं आहे की पुढच्या पिढीला त्यांनी वारसा दिलेला आहे. तर पुढच्या पिढीचे 2 हे आहेत, एक सून आणि एक मुलगी. आता चिंचेचं कोळ भाजीवरती टाकतो कारण भेंडे आहेत ना त्याच्यामुळे ते चिकट नको व्हायला. थोडे वाफ देऊन आपली भाजी रेडी भाकरी सोबत खाण्या. आमच्या ह्या ज्या काकी आहेत त्या खूप लेट आल्यात. काकी काय म्हणणं आहे तुमचं, तुम्ही लेट का आलात? आम्हाला याचं उत्तर हवंय. ओके, कुठल्या ट्रेननी येतो तुम्ही? नेरुळ का सीबीडी बेलापूर? नेरुळ येता का? आता त्यांनी घेतलेला आहे झारा हातात आणि याची टम्म फुगलेली आहे. वा अरे अरे आजची स्पेशल न्यूज, आज तनू भाकरी बनवून दाखवणार आहे. अरे वा वा वा, चला चला चला.
आम्ही आता पुरणपोळ्या करतोय देवीच्या नैवेद्यासाठी. आता मी वहिनीसोबत शिफ्ट झाली पुरणपोळ्या करायला. वहिनी लाटून देतात. पेपरच फिरवतो. तर आता आपण आपल्या किचन मध्ये, आउटडोर किचन आहे आमचं एक छोटस किचन आहे ना, तर त्यामध्ये एवढ्या बायका बसत नाही. त्या बायकाच सगळ्या बाहेर आल्या किचन ठेवलं. तर इथे आमच्या इथं पुरणपोळ्या बनल्या आहेत, चालू आहेत. या 2 जावा पुरणपोळ्या बनवत आहेत. ऍक्च्युली हा चॅनल यांचा आहे, पण त्या बिझी आहेत. हो, त्यामुळे आम्ही आज सनूला सांगितलं आहे तो चॅनल माझ्या नावावर केलाय. तर पुढे येऊया. हा, एक मेन गोष्ट, या आहेत ना, या इकडे दुसऱ्यांच्या पुरणपोळ्या करतात त्या सदस्य आहेत, ग्रामपंचायत सदस्य. आता दुसरी इकडे इथे कांदे बटाटी चालू आहेत. या दुसऱ्या सदस्य. त्यांचं नाव काय, पण कोणाचं नाव नाही सांगितलं तू दोन्ही सदस्यांचं. परत येऊया. या सुरेखा दिगंबर खली. त्या तुमच्या कोण लागतात? ये मेरी माय. आता ह्या नंदिनी विवेक खळी या माझ्या काकी, ज्याने तुला कॅडबरी दिली नाही अजून. हा, अजून कॅडबरी नाही दिली. कॉमेंट मध्ये लिहा कॅडबरी द्या. कॉमेंट मध्ये लिहा. 4-5 कॅडबरी आल्या ना, मी रोज ब्लॉग मध्ये येईल. आता आपण बोलूया इकडे. या सौ दीपिका रोहन पाटील या पण सदस्य आहेत. काय काम करतात? कांदे बटाटे. काय काम करतात? कांदे बटाटे टॅमॅटो. वाटाण्याच्या भाजीची तयारी चालू आहे. थोड्या वेळाने तुम्हाला एक भाजी बनली आहे. ती भाजी कुठे आहे काय माहित मला. भाजी पण तुम्हाला दाखवणार आहे. तर आता आपण आपली भाजी बघायला आलो, जी प्रसादाची भाजी असते उर्फ गौरीची भाजी. ही बघा, यामध्ये काय काय पडलंय मला नाही माहित, पण मी तुम्हाला दाखवते. फक्त मला टॅमॅटो दिसते. त्याची रेसिपी आपण शूट केलेली आहे सर्व. हा, रेसिपी येईलच तुम्हाला. ती बघा, घरी बनवा आणि खा. रेसिपी मी नाही, हे लाडू बनत आहेत उद्यासाठी नाही, म्हणजे उद्या आपण खाणार नाही, ते गौरीसाठी बनत आहे. हे आपण नंतर आपल्यालाच भेटणार आहे, ते पण नंतर. आता फक्त बघायसाठी. तर या इकडे आपल्याला सौ मीनाक्षी मोरेश्वर खाली आहेत शेफ, आणि दुसऱ्या कुमारी हेमांगी खली आहेत. कुमारी ते डॉक्टर, म्हणजे त्या डॉक्टर आहेत आणि काम लाडूंचा करतायत. म्हणजे आमच्या घरात कसं आहे, ज्या सदस्य आहेत ते काम करतात, जे डॉक्टर आहेत ते लाडू काम करतात. असं हे आमच्या इथे चालूच राहते. अजून अर्धे आलेच नाही, अर्धे कुठे गेलेच नाही माहिती. आणि तू काय करते? मी या सगळ्यांना प्रोत्साहन देते. तर तुम्ही बरोबर करतायत ना, मी बघते ते का बरोबर कापतायत ना, कांदा कापतायत ना, नीट बरोबर कालवतायत ना, हे सगळं बघायचं काम मी ठेवलंय. तरी ते बरं पडते ना, बघे ना, एक बघायला तर पाहिजे ना. तर मग तनू, तुम्ही काय काय करणार आहेत मजा या 2 दिवसामध्ये? आता मजा आमची कालपासूनच सुरू झाली आहे. जेव्हा मकर बनवायला सुरू होतो तेव्हाच आमचा मकर आधीच झालेला होता. यावर्षी लवकर झाला, पहिल्यांदा लवकर झाला. नाहीतर आमचं गौरीच्या 1 दिवस आधी, आणि गौर आली तरी आमचा मकर होत नाही कधी, पण झालाय. तर कालपासून आमची मजा सुरू झाली. कालची मजा अर्धी तुम्हाला समजेलच. आता उद्याची मजा, त्याच्यानंतरची मजा पण समजेल. आता मी नाही, ह्या आमच्या ज्या बायका आहेत त्या रील बनवणार आहेत. रील म्हणजे रील बनवणार आहेत, त्याची काही प्रॅक्टिस केली आहे. त्या रील तुम्हाला याच चॅनलवर बघायला भेटणार. तर चॅनलला सबस्क्राईब करा, ज्या करून तुम्हाला रील पोचेल. अरे एकच होतं ना ठरलं? हा, एकच. यामध्ये नाही.
अशा प्रकारे आम्ही बोलल्याप्रमाणे तुला चॉकलेट देत आहोत आणि अजून खूप सारे चॉकलेट्स आहेत जे आपण पोरांना वाटूया. अरे हे खूपच छोटं बाळ आलंय आमच्याकडे ज्यांनी पहिलं चॉकलेट घेतलंय. लगेच उभी राहा. जय 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 गणपती बाप्पा मोरया मोरया जय. तर आमच्या गौरीचं आगमन झालं. आहेत सगळं. तनु आज काय वाटाण्याची भाजी आणि ती गौरीची भाजी जी आपण दाखवली. अजून ती आहे भाकरी. चायनीज पाहिजे. चायनीज भाकरीमध्ये 2 प्रकार आहेत. भाकरीमध्ये 2 प्रकार आहेत ना. मला तांदळाची द्या. मी फक्त ह्यांना सांगायला विचारलं. ओके. आणि लोणचं आहे राम बंधू. स्वराज हे स्वराज हाय कर. हाय हाय बाय. बघा बसले आता मेहंदी काढायला. त्यांनी कुणाच्या हातावर मेहंदी काढली नाही अजून. आणि ते डॉक्टर पण आहेत मेहंदी काढतायत बाय प्रोफेशन. इकडे आशू मेहंदी काढतीये. इथे मी पण काढली आहे. इकडे मी काकींच्या हातात चंद्र काढला. त्या चंद्र सूर्य काढलाय. मी चंद्र काढायचा प्रयत्न करत होती. आणि इकडे ताई आणि मम्मी गौरीचा नैवेद्य पॅक करतात. आता वाजले आहेत 11 त्यामुळे आम्ही नैवेद्य पॅक करतो. ही पुरणपोळी ते लाडू आणि ह्या करंजा. सांगणार आहोत की आमच्या उरणमध्ये जी पात्री असते त्याच्यामध्ये काय काय असतं. तर आमच्या ताई तुम्हाला एक्सप्लेन करतील. आज मी तुम्हाला आमच्या उरणच्या गौरीची पात्रीची ओळख करून देते. त्या पात्रीमध्ये आम्ही तेरड्याचं फूल आहे. हे आहे आंब्याची पानं. ही नागदवणीची वेल आहे. ही गुंगरांची काठी आहे. हे लवे आहेत. असे आम्ही हे सगळे पानं फुलांनी ही पात्री सजवतो. आणि ज्या कुमारिका आहेत त्या या पात्री तिन्ही सांजांना घेऊन येतात. त्यांची पूजा करतात. आणि ही पूजा केल्यावर आम्ही आमच्या या गौरीच्या बाजूला बसवतो आणि त्यांची हळद कुंकू करून पूजा करतो. अशा रीतीने आम्ही ही पात्री घेऊन येतो. अशोक थंड घे थंड घे. आता तुम्ही एकटेच करायचं. आता असा व्हेरी गुड. आता असा अर्णव भजन मंडळी आलेली आहे इथे. अरे वाजवा. माते की जय.
जय कुठे बाहेर जय जय इकडे आतमध्ये या चला काय तिकडे आधी एक दोन तीन चार गौराईचा जय जयकार 1 2 3 4 गौराईचा जय जयकार गौरी माते की जय गौरी माते की जय जय थोडा पुढे फोटो काढा एक समय समय नाही